नमस्कार, लताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपवासाचा रताळ्याचा चिवडा। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 400 ग्राम रताळे, 4 चमचे शेंगदाणे, 6 ते 7 बदाम, 6 ते 7 काजू, अर्धा चमचा मीठ, 2 ते 3 चिमूट आमचूर पावडर, अर्धा चमचा पिठी साखर, 1 चमचा मिरची पावडर, 8 ते 10 कढीपत्त्याची पाने। अशा प्रकारे रताळे अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवून स्वच्छ करून घेतले आहेत। त्याच्यावरची साल अशा प्रकारे थोडी थोडी काढून घेतली आहे आणि साईडचे भाग काढून घेतले आहेत। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पूर्ण साल देखील काढू शकता। आता आपण अशा प्रकारे एक मोठ्या दातांची खिसणी घेतली आहे। त्यावरती अशा प्रकारे रताळू खिसून घेणार आहोत। रताळे खिसण्यासाठी मोठ्या दातांचीच खिसणी घ्यायची आहे, कारण रताळे तळल्यानंतर आणखीन बारीक होतात। आता आपण अशाच प्रकारे सर्व रताळे खिसून घेणार आहोत। सर्व रताळे खिसून झाल्यानंतर आपण त्यांना पाण्यामध्ये ठेवणार आहोत। पाण्यामध्ये ठेवल्यामुळे रताळ्याचा खिस आपला काळा पडत नाही। आता आपण रताळ्याचा खिस 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहोत। रताळ्याचा खिस धुवून झाल्यानंतर चाळणीमध्ये काढून त्याचं पाणी काढून घेणार आहोत। चाळणीमधून पाणी काढून झाल्यानंतर आपण एका कॉटनच्या कपड्यावरती खिस घालून तो स्वच्छ कपड्याने पुसून घेणार आहोत आणि 5 मिनिटांसाठी सुकण्यासाठी ठेवणार आहोत। असे केल्याने आपल्या रताळ्याच्या खिसमधलं पाणी थोडं कमी होतं आणि तळताना आपल्याला पाणी अंगावरती उडत नाही। आता एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे। तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचे आहे। रताळ्याचा खिस टाकल्याबरोबर तेलावरती तरंगला पाहिजे। अशा प्रकारे फास्ट गॅसवरतीच आपण रताळ्याचा खिस तळून घेणार आहोत। रताळ्याचा खिस सोनेरी रंगावरती येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे फास्ट गॅसवरती तळल्यामुळे आपला रताळ्याचा खिस अगदी कुरकुरीत होतो। अशाच प्रकारे आपण सर्व रताळ्याचा खिस तळून घेणार आहोत। आता आपला सर्व रताळ्याचा खिस तळून झाला आहे। आता आपण त्यामध्ये टाकण्यासाठी शेंगदाणे तळून घेत आहोत। शेंगदाणे देखील सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घेणार आहोत। शेंगदाणे तळताना अशा प्रकारे चाळणीमध्ये घालून तळून घेतल्याने आपल्याला पटकन ते बाहेर काढता येतात। आता आपण अशाच प्रकारे बदाम आणि काजू देखील तळून घेणार आहोत। काजू अशा प्रकारे चाळणीत घेऊन पटकन तळून घ्यायचे आहेत, कारण ते लगेच काळे होतात। आता आपण कढीपत्ता देखील चाळणीमध्ये घेऊन तळून घेणार आहोत। तुम्ही जर उपवासासाठी कढीपत्ता खात नसाल तर नाही घातला तरी चालेल। आता आपले सर्व पदार्थ तळून झाले आहेत। आता आपण ते चिवड्यामध्ये मिक्स करून घेऊ। आता आपण चिवड्यामध्ये काजू, बदाम, कढीपत्ता, शेंगदाणे घातले आहेत। कढीपत्ता अशा प्रकारे तोडून टाकल्याने त्याची टेस्ट आणखीन वाढते। त्यावरती चवीनुसार मीठ, मिरची पावडर, आमचूर पावडर आणि पिठी साखर घातली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता।
किंवा जे मसाले तुम्ही उपवासासाठी खात नाही ते तुम्ही स्किप देखील करू शकता। अशा प्रकारे चिवडा चमच्याने किंवा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आहे। रताळ्याचा चिवडा तुम्ही थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात भरून तो 15 दिवसासाठी स्टोर करून ठेवू शकता। आता आपला चिवडा तयार झाला आहे। अतिशय टेस्टी आणि कुरकुरीत असा उपवासाचा रताळ्याचा चिवडा तयार आहे। तेव्हा या उपवासासाठी तुम्ही जरूर बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।